एखादा पोरग गॉगल घेऊन टू व्हीलर निघालं होतं, गाडी चालवत होतं बाळांनो, त्याच्याकडे पल्सर बिल्सर होती कोणती तरी, गाडी चालवता चालवता मोठ्या स्पीडने चाललं होतं. स्पीडने जाता जाता अचानक एखादी म्हैस आडवी गेली, त्यांनी दाबला ब्रेक, मागे बसली होती पोरगी, पोरगी उडून डायरेक्ट पडली, जागेवरच खलास. काय झालं सांगा? या ठिकाणी पोरगा नॉर्मल स्पीडनी चाललं होतं, स्पीडनी चालल्यानंतर आडवी आली म्हैस, काय दाबला ब्रेक, व्हेलॉसिटी कमी झाली, व्हेलॉसिटी काय झाली कमी, व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाला, व्हेलॉसिटी मध्ये काय झाला चेंज, व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाला कशानुसार झाला? टाइम, वेळेनुसार. मग चेंज इन व्हेलॉसिटी आपण टाइमला काय म्हणणार? आपण ऍक्सेलरेशन. तो गुड इव्हिनिंग अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. सो विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सच्या लास्ट लेक्चर मध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या होत्या आणि अजून कोणत्या पाहिल्या होत्या? सप्लिमेंटरी क्वांटिटी. दोन टाईपच्या क्वांटिटी पाहिल्या होत्या. पहिली कोणती पाहिली होती? फंडामेंटल. दुसऱ्या कोणत्या पाहिल्या होत्या? सप्लिमेंटरी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत? पटपट पटपट सांगा. सगळ्यात पहिली कोणती पाहिली होती? चला बोला. सगळ्यात पहिली कोणती पाहिली होती? लेंथ. त्याच्यानंतर मास, नंतर टाइम, नंतर टेम्परेचर, नंतर इलेक्ट्रिक करंट, नंतर व्हेरी गुड, आणि त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स. या कोणत्या क्वांटिटी होत्या? फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटीच्या नंतर आपण दोन सप्लिमेंटरी क्वांटिटी पाहिल्या होत्या. कोणत्या पाहिल्या होत्या? सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी मध्ये कोणती होती? पहिली प्लेन अँगल आणि दुसरी म्हणजे, कळलं? मग आता एक लक्षात घ्या, आपण फिजिकल क्वांटिटीला, या ज्या फिजिकल क्वांटिटी होत्या, या फिजिकल क्वांटिटीला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं होतं. त्यामधल्या सगळ्यात पहिले आपण बघितल्या फंडामेंटल. ह्या ज्या 7 बघितल्या, ह्या कोणत्या क्वांटिटीत बाळांनो? आपल्या फंडामेंटल क्वांटिटी. त्यानंतर ह्या ज्या दोन बघितल्या होत्या बाळांनो, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल, या दोन क्वांटिटीला म्हटलं होतं आपण सप्लिमेंटरी क्वांटिटी. कोणत्या क्वांटिटी येत्या? सप्लिमेंटरी क्वांटिटी. आणि त्यानंतर उरलेल्या ज्या क्वांटिटी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायच्यात, दॅट इज नथिंग बट डिराइव्ड क्वांटिटी. मग डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? तर अशा क्वांटिटी ज्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड आहेत. हे ऑलरेडी मी सांगितलंय. द क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन अनदर क्वांटिटी, ज्या दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड आहेत, अशा क्वांटिटीला आपण कोणत्या क्वांटिटी म्हणतो? डिराइव्ड क्वांटिटी. मग आता डिराइव्ड क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत? आता लक्षात घ्या. साइड बाय साइड मी तुम्हाला एक्झाम्पल देईल, पहिले समजून घेत चला, मग तुम्हाला सांगेल लिहा फॉर्म्युला आणि त्याचे युनिट लिहून घेत चला. ठीक आहे? सांगितल्यानंतर आता लिहू नका. सगळ्यात पहिली जी फंडामेंटल डिराइव्ड क्वांटिटी बघतोय, दॅट इज नथिंग बट एरिया. कोणती क्वांटिटी बघतोय आपण? एरिया. मग आता या ठिकाणी मी एक शेप काढला बाळांनो. हा स्क्वेअर घ्या किंवा रेक्टँगल घ्या. समजा रेक्टँगल घेतला. रेक्टँगल मध्ये दोन पॅरामीटर्स असतील. एक झाली बाळांनो त्याची लेंथ आणि दुसरी म्हणजे कोण आहे सांगा? ब्रेड्थ. ठीक आहे. एरियाचा फॉर्म्युला काय असतो? बोला. एरिया इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे सांगा? लेंथ इंटू ब्रेड्थ. बोला. एरियाचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रेड्थ. व्यवस्थित समजून घ्या. लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ. आता या सगळ्या क्वांटिटीसाठी मी फंडामेंटल क्वांटिटी बघणार. मग आता सांगा मला लेंथ साठी क्वांटिटी कोणती आहे सांगा? लेंथ ही क्वांटिटी आहे. लेंथ साठी क्वांटिटी कोणती आहे? लेंथ. ब्रेड साठी पण ह्यापैकी कोणती क्वांटिटी वापरणार? मी इथं लेंथ वापरू का मास वापरू का टाइम वापरू का टेम्परेचर वापरू का इलेक्ट्रिक करंट वापरू का ह्याच्यापैकी कोणती वापरू सांगा? काय वापरावं लागेल मला? लेंथ. मग आता ह्या ठिकाणी मी याला असं लिहू शकतो लेंथ इंटू ब्रेड्थ. त्यामध्ये लेंथला मेजर करण्यासाठी मी कशाचा यूज करतोय? मीटरचा. लेंथला मेजर करण्यासाठी मीटर. त्यानंतर ह्या ब्रेडथला मेजर करण्यासाठी मी कशाचा यूज करणार? मीटर. सो मीटर इंटू मीटर काय झालं सांगा? मीटर स्क्वेअर. कळलं? आपलं युनिट काय झालं सांगा? मीटर स्क्वेअर. बघा एरिया ही क्वांटिटी आहे. एरिया क्वांटिटीचा फॉर्म्युला काय झाला? लेंथ इंटू ब्रेड्थ. त्यापैकी लेंथ ही पण एक फंडामेंटल क्वांटिटी आहे, ब्रेड्थ ही पण फंडामेंटल क्वांटिटी आहे. मग दोन फंडामेंटल क्वांटिटी घेऊन जी क्वांटिटी तयार केली गेली अशा क्वांटिटीला कोणती क्वांटिटी म्हणणार? डिराइव्ड क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे? डिराइव्ड. पहिली डिराइव्ड क्वांटिटी कोणती झाली? एरिया. सांगत नाही तोपर्यंत लिहूच नका. राहू दे, ते बाजूला ठेव, ते बाजूला राहू दे. सांगा एरियाचा फॉर्म्युला काय झाला? लेंथ इंटू ब्रेड्थ. काय फॉर्म्युला आहे? लेंथ इंटू ब्रेड्थ. त्याचा युनिट काय झालं सांगा? मीटर इंटू मीटर. म्हणजे किती झालं? मीटर स्क्वेअर. आता सगळे जे युनिट घेतोय हे सगळे मी एसआय युनिट यूज करतोय. कोणते युनिट यूज करतोय? एसआय. पहिले सगळे एसआय युनिट समजून घेऊ आणि त्यानंतर मग सीजीएस वगैरे कोणते ते बघू. आजचं लेक्चर संपेपर्यंत सगळ्या डिराइव्ड क्वांटिटीचे फॉर्म्युले तुमचे पाठ झालेले असतील आणि सगळ्या डिराइव्ड क्वांटिटीचे युनिट तुमचे पाठ झालेले असतील याची काळजी मी घेतो. कळलं? फक्त जेवढं सांगलं ते व्यवस्थित लक्ष द्या. सांगा परत बोला. पहिली क्वांटिटी कोणती सांगितली? एरिया. बोला पटपट. क्वांटिटी कोणती आहे? एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय सांगा? लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ. सांगा लेंथचं युनिट काय वापरणार? मीटर.
आणि ब्रेडचं पण युनिट काय वापरलं मीटर. सो मीटर इंटू मीटर म्हणजे किती झाला मीटर स्क्वेअर. हे मीटर स्क्वेअर काय सांगा त्याचं युनिट. नक्की कळले घ्या पटपट शेवटच्या पेजेसवर लिहून घ्या पटपट रफ मध्ये लिहायचंय तुम्हाला ठीक आहे. नंतर आपल्याला ह्यालाच रिवाइज करायचंय परत 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 घ्या पटपट. चला एक 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 क्वांटिटी बघूयात एक एक क्वांटिटी लर्न करूयात आणि मग पुढे पुढे जाऊ. घाई करू नका. हे लेक्चर होईपर्यंत डिराइव्हड क्वांटिटी पाठ झालेल्या असतील तुमच्या आणि युनिटही पाठ झालेला असेल ठीक आहे. चलो झाले पटपटल्या फक्त वेळ नका वाया गेलो. पहिली क्वांटिटी झाली का कोणती झाली सांगा एरिया. सेकंड क्वांटिटी आपल्याला बघायची आहे दॅट इज नथिंग बट व्हॉल्यूम. सेकंड क्वांटिटी कोणती बघतोय मी व्हॉल्यूम. आता ह्या ठिकाणी बाळांनो मी एखादा क्यूब किंवा क्यूबॉइड काढला ठीक आहे. ह्या ठिकाणी मी असा काहीतरी फिगर काढली ठीक आहे. त्यामध्ये ही जी आहे बाळांनो ह्याला म्हणतो मी लेंथ. ही काय झाली त्याची लेंथ. ही इथून इथपर्यंत काय झाली सांगा त्याची ब्रेड्थ. आणि ही उभी जी आहे याला काय म्हणतो मी हाईट. सांगा ही काय झाली लेंथ ही झाली ब्रेड्थ आणि ही काय झाली हाईट. लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट याला काय म्हणणार तुम्ही व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय व्यवस्थित समजून घ्या. व्हॉल्यूम म्हणजे काय लेंथ बोला फॉर्म्युला काय लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट इंटू हाईट. लिहू नका मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कुणीच लिहू नका. मी परत सांगतोय इंटू काय आलं सांगा हाईट. चलो लेंथ मेजर करण्यासाठी तुम्ही काय युनिट वापरणार मीटर युनिट. ओके चलो हा. ब्रेड्थ मेजर करण्यासाठी काय वापरणार मीटर. हाईट मेजर करण्यासाठी काय वापरणार मीटर. मीटर इंटू मीटर इंटू मीटर म्हणजे काय झालं सांगा मीटर क्यूब. हे कोणाचं युनिट सांगा व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय एखादा ऑब्जेक्ट किती स्पेस ऑक्युपाय करतो. एखादा ऑब्जेक्ट काय करतो किती स्पेस. स्पेस म्हणजे काय जागा. आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या या ठिकाणी माझ्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत बाळांनो. हा एक ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट दिसत आहेत हा पहिला ऑब्जेक्ट आहे. हा एक बॉक्स आहे ह्याच्यामध्ये मी पिन ठेवल्यात. काय ठेवल्यात पिन. आणि हा दुसरा ऑब्जेक्ट ही मॅच बॉक्स आहे. या मॅच बॉक्स मध्ये पण काही ना काहीतरी पिन ठेवलेले आहेत. कशामध्ये जास्त पिन बसतील सांगा मला बॉक्स मध्ये का मॅच बॉक्स मध्ये. विचार करून सांगा बॉक्स मध्ये का मॅच बॉक्स मध्ये. का बरं मला सांगा बॉक्सला पण लेंथ आहे याला पण काय लेंथ याला पण हाईट आहे याला पण काय हाईट. दोघांना ब्रेड आहे पण याच्यामध्ये काय होतंय सांगा जास्त जागा बसतीये. का बरं कारण की याची लेंथ इंटू हाईट इंटू ब्रेड ही व्हॅल्यू कशी आहे जास्त. म्हणजेच काय जास्त आहे व्हॉल्यूम जास्त आहे. काय जास्त आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय एखादा ऑब्जेक्ट. व्हॉल्यूम म्हणजे काय एखादा ऑब्जेक्ट किती जागा ऑक्युपाय करतो. किती जागा काय करतो ऑक्युपाय याला काय म्हणणार आपण त्याचं व्हॉल्यूम. इथपर्यंत कळलं. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला कळला लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. युनिट काय त्याचं मीटर क्यूब. युनिट काय त्याचं मीटर क्यूब. पाठ करायचं लक्षात घ्या. घ्या चला पटपट. कळलंय का नक्की. सो व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट इज इक्वल टू मीटर इंटू मीटर इंटू मीटर इज इक्वल टू मीटर क्यूब. चलो पटपट पटपट फक्त लिहून घ्या वेळ वाया घालू नका. आणि लक्ष द्या ज्यावेळेला मी बोर्डवर लिहित असेल त्यावेळेला खाली काहीच लिहू नका. घ्या एरिया आणि व्हॉल्यूम. झाले चलो नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे बाळांनो किंवा नेक्स्ट आपली डिराइव्ड क्वांटिटी आहे दॅट इज नथिंग बट वेलॉसिटी. पुढची कोणती क्वांटिटी आहे वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय बघा मी वेलॉसिटी लिहिलं की तुम्ही वेलॉसिटी लिहिलं पाहिजे असं नाहीये. मी लिहून दिल्यानंतर तुम्हाला वेळ देतोय काळजी करू नका. लिहू नका मी परत सांगतोय ज्यावेळेला मी म्हणल त्याच वेळेला लिहा. वेलॉसिटी म्हणजे काय आपण म्हणतो एखादं पोरग गाडीवर चाललं होतं 80च्या स्पीडनी चाललं होतं. किती स्पीडनी 80च्या स्पीडनी चाललं होतं. म्हणजे बघा स्पीड कसं मेजर केला जातो 80 किलोमीटर पर आवर. 80 किलोमीटर पर. पहिले 60नी चाललं होतं नंतर पोरगी दिसल्यावर कितीने चाललं 80 किलोमीटर आवर. त्याच्यानंतर अजून चांगली पोरगी दिसली 100 नंतर 120 नंतर डायरेक्ट ढगात गेलं ते. मग मला एक सांगा ह्या ठिकाणी स्पीड मेजर करण्यासाठी आपण 80 किलोमीटर पर आवर वापरलं. हा झाला बाळांनो स्पीड. हा काय झाला सांगा स्पीड. आता स्पीड ही क्वांटिटी स्केलर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे स्केलर. स्केलर म्हणजे काय अशा क्वांटिटीला डायरेक्शन लागत नाही जिला काय लागत नाही डायरेक्ट. म्हणजे स्पीड म्हणजे ह्या डायरेक्शननी चालला का ह्या डायरेक्शननी कळणार नाही. स्पीड फक्त कोणती क्वांटिटी आहे सांगा स्केलर क्वांटिटी. मग मला ह्याच्याकडे बघून सांगा किलोमीटर हे युनिट कोणाचं आहे. मीटर झालं किलोमीटर झालं ही युनिट कोणाचे आहेत लेंथ. मासचे हे माझ्या छातीत चमक निघाली. मासचं युनिट एक ते कोणाचं युनिट आहे लेंथ.
लेंथच्या ऐवजी मी असं लिहिलं तर चालेल का? किलोमीटरसाठी मी लिहितो डिस्टन्स. काय लिहितो सांगा? डिस्टन्स. आर हे युनिट कोणाचं आहे? आर म्हणजे आवर झालं, मिनिट झालं, सेकंड, हे कशाचे युनिट आहेत? टाइम. म्हणजे ह्या ठिकाणी डिस्टन्स अपॉन टाइम हा कोणाचा फॉर्म्युला आहे सांगा? स्पीडचा. कोणाचा फॉर्म्युला आहे? स्पीडचा. पण आता सध्या मी स्पीड कडे बघत नाहीये, मला कशामध्ये इंटरेस्ट आहे? व्हेलॉसिटी. कशामध्ये इंटरेस्ट आहे? व्हेलॉसिटी. मग आता डिस्टन्स अपॉन टाइमच्या ऐवजी मी व्हेलॉसिटीला लिहितो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय लिहिलं सांगा? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. चलो, डिस्प्लेसमेंट म्हणजेच डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? डिस्टन्स. टाइमचं तर माहिती आहे तुम्हाला. याला काय म्हणणार आपण? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमला काय म्हणणार? व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी ही कशी क्वांटिटी बाळांनो? वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? त्याला डायरेक्शन लागते. ज्याला काय लागते? डायरेक्शन. इथपर्यंत कळलं? बरं. व्हेलॉसिटीला डिनोट करण्यासाठी व्ही चा यूज केला जातो. त्याच्या बोकांडी बार लिहिला जातो. बार म्हणजे काय? डायरेक्शन. बार म्हणजे काय? म्हणजे ही कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर. पण प्रत्येक वेळेला बार लिहिलाच पाहिजे असं नाही. मग सांगा, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय फॉर्म्युला आला? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सांगा, डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे लेंथ झाली. डिस्टन्स म्हणजे कोणती क्वांटिटी झाली? लेंथ. हे बोला, आपली कोणती क्वांटिटी झाली? लेंथ. लेंथ मेजर करण्यासाठी आपण काय वापरतो? मीटर. व्हेरी गुड. काय वापरतो आपण? मीटर. टाइम मेजर करण्यासाठी काय वापरणार? म्हणजे ह्या ठिकाणी आपलं युनिट काय झालं सांगा? मीटर पर सेकंड. याला काय म्हणतो आपण? मीटर पर सेकंड. बोला, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. फॉर्म्युला बोला. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बोला, फॉर्म्युला बोला. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बोला, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. युनिट सांगा? मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. आज जाताना मला प्रत्येक क्वांटिटी आणि प्रत्येक युनिट पार्ट पाहिजे. मी कोणालाही विचारल. कळले नक्की? सांगा, फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर, टाइमचं युनिट सेकंड. फॉर्म्युला किंवा युनिट काय झालं? मीटर पर सेकंड. हे सगळे कोणते युनिट आहेत? एसआय युनिट. कोणते युनिट बोलतोय मी? एसआय. सीजीएस बद्दल अजून बोललेलो नाही. नक्की कळले? पक्का? घेता लिहून व्हेलॉसिटी. घ्या चला. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके. स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये काय डिफरन्स आहे? लक्षात घ्या. स्पीड मध्ये फक्त आपल्याला कळतं की स्पीडचा अर्थ काय? वेग. व्हेलॉसिटीला आता मराठीत काय म्हणतात जाऊ दे तिकडं. स्पीड म्हणजे काय? की तो किती किलोमीटर, किती डिस्टन्स कव्हर करतोय एका टाइम मध्ये. पण तो कोणत्या डायरेक्शनने चाललाय हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असत नाही. व्हेलॉसिटी मध्ये डायरेक्शन असणारे बाळांनो. व्हेलॉसिटी मध्ये काय असती? डायरेक्शन असती. ज्या क्वांटिटी मध्ये डायरेक्शन असणार ती क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी झाली. म्हणजे व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. आणि ह्याच्यासारखी आपला जो स्पीड आहे बाळांनो, तर स्पीड ही स्केलर क्वांटिटी. स्पीड ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. कळलं? स्केलर म्हणजे काय? याच्यामध्ये काय असणार नाही? डायरेक्शन मेन्शन केलेली राहणार नाही. कळलं? डायरेक्शन इज नॉट देअर. इथं क्रॉस केलं म्हणजे काय? डायरेक्शन नाहीये. कळले बाळा? ऑनलाईन शिवान कळले का नक्की? स्पीड आणि व्हेलॉसिटी मधला फरक कळला? स्पीड म्हणजे काय फक्त. आणि स्पीडचा फॉर्म्युला पण काय लक्षात घ्या. स्पीडचा फॉर्म्युला लिहिताना आपण नेहमी लक्षात ठेवा डिस्टन्स अपॉन टाइम लिहिणार. काय लिहिणार? डिस्टन्स. पण व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युला मध्ये तुम्ही डिस्टन्स न लिहिता काय लिहायचंय? डिस्प्लेसमेंट. कारण डिस्प्लेसमेंट मध्ये परत आपल्याला काय दिसती? डायरेक्शन. नक्की कळले का? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कळलाय? नक्की कळले? चलायचे पुढं. आता नेक्स्ट आपल्याला जी क्वांटिटी बघायची बाळांनो, डिराइव्ड क्वांटिटी, दॅट इज नथिंग बट ऍसिलरेशन. दॅट इज नथिंग बट ऍसिलरेशन. लक्षात घ्या. ऍसिलरेशन म्हणजे काय? बघा, आपण बसमध्ये चाललेलो असतो. कशात चाललंय? बसमध्ये. आता बस नॉर्मल चालली आपली अशी मस्तपैकी. आपण असं नॉर्मल बसलेलो आहे शांतपणे. आणि जर समजा बसवाल्याने अचानक काय केलं? ब्रेक मारला. ब्रेक मारला किंवा स्पीड वाढवला. स्पीड वाढवला जोरात, आपण असं पाठीमागं जातो. हे बस माहिती का तुम्हाला? हा, तुम्ही बसलेत का बसमध्ये? एवढे तोंड बारीक का केलेत? मग बसमध्ये असे बसलेत. असे बसले बसले त्यांनी काय केलं? पटकन पहिला गेअर टाकलं, स्पीड वाढवलं, डायरेक्ट आपण पाठीमागं. अरे कळलं का? कशामुळे झालं? काय चेंज झालं? त्याचं व्हेलॉसिटी चेंज झाली. काय चेंज झाली? व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड चेंज झाला. पहिले कमी स्पीडने चालला होता, नंतर स्पीड वाढला. स्पीड काय झाला? हे बोला, पहिले नॉर्मल स्पीडने चालला होता, 30 किलोमीटर पर आवर ने चालला होता ते असा असा असा. बसकेच त्यांनी 50 किलोमीटर पर आवर. अरे हो की नाही? काय वाढला? स्पीड. स्पीड चेंज झाला. स्पीड काय झाला? चेंज. स्पीड चेंज झालं म्हणजे व्हेलॉसिटी चेंज झाली. काय चेंज झाली? व्हेलॉसिटी. कशानुसार चेंज झाली?
टाइम नुसार चेंज झाली. कशानुसार चेंज झाली? टाइम. म्हणजे ऍसिलरेशन म्हणजे काय लक्षात घ्या बाळांनो, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. व्यवस्थित समजून घ्या. अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आणि एक लक्षात घ्यायचं, ज्या ज्या ठिकाणी रेट हा शब्द आला ना बाळांनो, तो रेट विथ रिस्पेक्ट टू टाइम असतो. विथ रिस्पेक्ट टू काय असतो? टाइम. आता ऍसिलरेशनचा फॉर्म्युला काय बघा, चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. डिवायडेड बाय टाइम. फॉर्म्युला काय त्याचा सांगा? चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. अजून एक एक्झाम्पल बघा. एखादा पोरग गॉगल घेऊन टू व्हीलर निघालं होतं, गाडी चालवत होतं बाळांनो, त्याच्याकडे पल्सर बिल्सर होती कोणती तरी, गाडी चालवता चालवता मोखर स्पीडनी चाललं होतं. स्पीडनी जाता जाता अचानक एखादी म्हैस आडवी गेली, त्यांनी दाबला ब्रेक, मागे बसली होती पोरगी, पोरगी उडून डायरेक्ट पडली, जागेवरच खलास. काय झालं सांगा? या ठिकाणी पोरग नॉर्मल स्पीडनी चाललं होतं, स्पीडनी चालल्यानंतर आडवी आली म्हैस, काय दाबला? ब्रेक. वेलॉसिटी कमी झाली. वेलॉसिटी काय झाली? कमी. वेलॉसिटी मध्ये चेंज झाला. वेलॉसिटी मध्ये काय झाला? चेंज. वेलॉसिटी मध्ये चेंज झाला. कशानुसार झाला? टाइम, वेळेनुसार. मग चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइमला काय म्हणणार आपण? ऍसिलरेशन. म्हणजे त्यांनी काय केलं? ऍसिलरेशन कमी केलं. ऍसिलरेशन काय केलं? कमी. बघा, आपल्या गाडीला ऍसिलेटर असतं माहिती तुम्हाला. टू व्हीलर असेल ना, टू व्हीलरला तुम्ही पाहिलं असेल, त्याला काय म्हणतो आपण? ऍसिलरेटर. त्या ऍसिलेटरने स्पीड कमी करता येतो, जास्त करता येतो. नॉर्मल चाललेला असं पोरगी दिसली की ऍसिलेटर कमी होतं, हळूहळू हळूहळू परत ऍसिलेटर पळत. अरे हो, हे धंदे तुम्ही करता ना लायकनो, कळलं? मग ऍसिलरेशन चेंज झालं किंवा ऍसिलरेशन झालं म्हणजेच काय? की काय चेंज झाली? वेलॉसिटी. काय चेंज झाली? म्हणजे स्पीड चेंज झाला. कशानुसार? टाइम. याला काय म्हणतो आपण? चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. नक्की कळलं? आता मला सांगा, वेलॉसिटीचं युनिट आपण पाठीमागं पाहिलंय. काय सांगा? वेलॉसिटीचं युनिट काय होतं? मीटर पर सेकंड. मग मला सांगा, या वेलॉसिटीच्या युनिटला मी लिहितो मीटर पर सेकंड. टाइमचा युनिट काय? सेकंड. डिवायडेड बाय काहीच नाही म्हणजे 1 लिहिला. सो इज इक्वल टू मीटर पर सेकंड इंटू, हा उलटा आला, वर 1 आला, खाली कोण आला? सेकंड आला. मीटर इंटू मीटर, सॉरी मीटर इंटू 1 आला मीटर. सेकंड इंटू सेकंड किती झाला? सेकंड स्क्वेअर. युनिट काय आलं सांगा? मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट काय आलं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. नक्की कळलं? कशाचं युनिट आहे? ऍसिलरेशन. फॉर्म्युला काय ऍसिलरेशनचा? निस्ती वेलॉसिटी म्हणायचं नाही, काय म्हणायचं? चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन वेलॉसिटी. आता चेंज इन वेलॉसिटी म्हणजे काय बघा. आता हा फॉर्म्युला कसा? चेंज इन वेलॉसिटी म्हणजे ना बघा, असं लिहिलं जातं, व्ही एफ मायनस व्ही आय डिवायडेड बाय टी. व्ही एफ म्हणजे फायनल वेलॉसिटी, मायनस व्ही आय म्हणजे काय? इनिशियल वेलॉसिटी, डिवायडेड बाय टाइम. पण फायनल वेलॉसिटी मधून इनिशियल वेलॉसिटी सबट्रॅक्ट केल्यानंतर आलेलं आन्सर वेलॉसिटीच असणार आहे. काय असणार आहे? वेलॉसिटी. म्हणून आपण हा फॉर्म्युला न लिहिता फक्त आपण काय लिहितो? चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. कळलं नक्की? किंवा सरळ सरळ तुम्ही सध्या म्हणताना वेलॉसिटी अपॉन टाइम म्हटलं तरी चालेल, पण ऍक्च्युअल फॉर्म्युला काय? चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. आणि शब्द कोणता आला सांगा इथं? रेट. जिथं जिथं रेट शब्द आला तिथं तिथं कोणी डिवाइड करायचं? टाइम. नक्की कळलं? सांगा, ऍसिलरेशनचा फॉर्म्युला काय? चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता? वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. फॉर्म्युला काय होता? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. युनिट काय होतं? मग इथं युनिट वेलॉसिटीच्या ऐवजी काय वापरलं? मीटर पर सेकंड. टाइमचं युनिट काय घेतलं? सेकंड. खाली काहीच नाही म्हणजे सेकंद अपॉन 1 घेतला, हा उलटा केला, मल्टिप्लाय केलं, 1 अपॉन सेकंड. मीटर इंटू 1 किती आला? मीटर. सेकंड इंटू सेकंड किती आला? सेकंड स्क्वेअर. हे कोणाचं युनिट आलं सांगा? आपल्या. नक्की कळले? घ्या. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. व्हेरी गुड. हा, असं तुम्ही फक्त, तुम्हाला दात काढायला लाव फक्त. हा, उरका. नंतर मी तुम्हाला बरोबर सांगेल बाळांनो कुठं कुठं कोणतं कोणतं एक्झाम्पल लिहायचंय. ठीक आहे? नंतर आपण एक्झाम्पल आठवत मग साईडला शॉर्ट मध्ये लिहूत, म्हणजे तुम्ही कधीच विसरणार नाही ते डिराइव्हड क्वांटिटीचा फॉर्म्युला काय. उरका. मीटर पर सेकंड स्क्वेअर. झाले का? पटपट पटपट, वेळ वाया घालू नका. झाले?
चलो नेक्स्ट. आता पुढची क्वांटिटी काय लक्ष द्या चला. ठीक आहे, पुढच्या क्वांटिटीमध्ये काय दिले व्यवस्थित समजून घ्या. आता आता या ठिकाणी बाळांनो हा एक फुटबॉल आहे. काय सांगा, फुटबॉल. आणि या ठिकाणी हा रोनाल्डो आहे बाळांनो. हाय आता ते रोनाल्डो फुटबॉल पेक्षा बारीक झाला, पण अज्युम करायला काय जातं बाळांनो. ठीक आहे चला, आपण रोनाल्डो थोडा मोठा काढू. फिट आहे बाळांनो तो. ठीक आहे, हा काय सांगा, फुटबॉल. रोनाल्डोचं काम काय, फुटबॉलला मारायचं. रोनाल्डोनी काय केलं बाळांनो, किक आणली. आता मी ते याला चालू शकत नाही, मी पाय दाखवतो असा, कळलं. हा त्याचा पाय, हा काय त्याचा पाय. त्यांनी काय केलं सांगा, किक आणली. कोणाला किक आणली, हा फुटबॉल. आता फुटबॉलला किक आणल्यानंतर फुटबॉल तळाच राहील का, नाही. अरे फुटबॉल मूव्ह होईल. फुटबॉल काय करायला लागला बघा, इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीला तो स्पीड मध्ये होता का, नाही. व्हेलॉसिटी किती होती, 0. नंतर हा फुटबॉल असा चालला बाळांनो, वर 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 वर. स्पीड चेंज होतंय म्हणजे काय चेंज होतंय, ऍसिलरेशन. हे स्पीड चेंज होते म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होती ना. चेंज इन व्हेलॉसिटीला काय म्हणणार, हे बोला, चेंज इन व्हेलॉसिटीला काय म्हणणार, ऍसिलरेशन. म्हणजे ह्या ठिकाणी हा फुटबॉल चालला चालला, हा काय ढगात जाईन का, नाही. अरे थोड्या वेळानंतर असं लांब जाऊन खाली पडल ना, का, त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागणार. कोणता फोर्स लागणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसतं तर रोनाल्डोनी बॉल हल्ला डायरेक्ट ढगा, तिकडून असं डायरेक्ट बाहेर. अरे कळलं, पण तसं होतंय का, तो परत खाली येतोय. मला सांगा, हा फुटबॉल आहे, या फुटबॉलला काही ना काहीतरी मास आहे. काय, काही ना काहीतरी मास. मास म्हणजे काहीतरी वजन आहे. ठीक आहे, आणि ह्या ठिकाणी त्यांनी काय परफॉर्म केलं सांगा, ऍसिलरेशन. काय परफॉर्म केलं, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज झाली, म्हणजेच काय झालं, ऍसिलरेशन. हा मास आणि ऍसिलरेशन ह्या दोघांच्या प्रोडक्टला म्हटलं जातं फोर्स. पुढची क्वांटिटी कोणती आहे सांगा, फोर्स. बोला, फोर्सचा फॉर्म्युला काय आला मग सांगा, मास इनटू ऍसिलरेशन. सांगा, मास इनटू ऍसिलरेशन. इथपर्यंत खरंच कळलंय का, अरे हो की नाही, नक्की. याला काय होतं, मास. याला काय होतं, मास. त्यांनी काय केलं, ऍसिलरेशन. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्या रोनाल्डोने, त्याचा पाय कापतो थांबा 1 मिनिट. रोनाल्डोने इथून काय अप्लाय केला सांगा, फोर्स. काय अप्लाय केला, फोर्स. कळलं, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍसिलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍसिलरेशन. आता मला सांगा, याच्यातून रोनाल्डो सध्या बाजूला काढतो. हा, मासचा युनिट काय, केजी. मासचं युनिट काय, ए लेंथ मास टाइम बघितलं ना आपण, त्यापैकी मासचं युनिट काय, केजी. ऍसिलरेशनचं युनिट आत्ताच पाहिलं ना आपण, मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय युनिट आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे केजी इंटू काय आलं सांगा, मीटर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं सांगा, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट कळलं काय आलं, केजी इंटू मीटर म्हणजे केजी मीटर डिवायडेड बाय काय आलं, सेकंड स्क्वेअर. आणि यालाच आपण म्हणतो बाळांनो न्यूटन. यालाच काय म्हणतो, न्यूटन. न्यूटनला डिनोट करण्यासाठी आपण कोणाचा यूज करणार, कॅपिटल एन. फुल फॉर्म लिहिताना स्मॉल मध्ये लिहावं लागेल, आणि जर सिम्बॉल लिहायचा असेल तर न्यूटन हा सायंटिस्ट होता, कळलं. मग त्याच्या नावाने सिम्बॉल लिहिलं तर तो कसा लिहावा लागेल आपल्याला, कॅपिटल एन. नक्की कन्सेप्ट कळला, सांगा कोणता कन्सेप्ट आहे, फोर्स. बोला पटपट, फोर्स युनिट काय सांगा. युनिट म्हणण्यापेक्षा फॉर्म्युला बोला. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍसिलरेशन. बोला चला, ऍसिलरेशन. ठीक आहे, मास साठी काय युनिट वापरणार, केजी. ऍसिलरेशनचं काय सांगा, मीटर पर सेकंड स्क्वेअर. केजी इंटू मीटर किती झाला, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि यालाच तुम्ही काय लिहू शकता, एन. एन म्हणजे काय, न्यूटन. नक्की कळले का, घ्या लिहून पटकन चला. ऑनलाईन कळले का रे बांधव, ऑनलाईन फोर्स कळले का नक्की. घ्या घ्या व्यवस्थित लिहून घ्या चला. क्वांटिटी व्यवस्थित समजून घ्या बघा. क्वांटिटी कळले की तुम्हाला फॉर्म्युले पाठ होतील. फॉर्म्युले आपल्याला व्यवस्थित पाठ करायचे आहेत, त्याच्याशिवाय पुढे जायचंच नाहीये. झाले, चलायचं पुढं. चलो, नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी किंवा नेक्स्ट डिराइव्ड क्वांटिटी बघायची आहे. दॅट इज नथिंग बट वर्क. वर्क.
आता ह्या ठिकाणी बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी ना आपल्याकडे एक बॉक्स आहे बाळांनो, व्यवस्थित समजून घ्या. हा बॉक्स आहे किंवा घरात एखादा डबा आहे. आईने काय सांगितलं, किंवा एखादा टेबल आहे, आईने काय सांगितलं, ह्या टेबलला एका जागेवरून दुसरीकडे शिफ्ट कर. पाहुणे आलेत घरी, बघायला नाही असे चालेल, ठीक आहे, पोरी नॉट लगेच आम्हाला बघा. या ठिकाणी हा काय बाळांनो एक बॉक्स आहे छोटासा, आणि हा बॉक्स एका जागेवर ठेवलेला आहे. आईने आपल्याला सांगितलं या बॉक्सला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर काय कर, मूव कर. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर काय कर, मूव कर. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तो मूव झाला म्हणजे त्यांनी काही ना काहीतरी डिस्टन्स कव्हर केलं. काय कव्हर केलं सांगा, डिस्टन्स. सांगा काय कव्हर केलं इथून, डिस्टन्स. बरं, डिस्टन्स कव्हर करण्यासाठी मला त्याला धक्का द्यावा लागलं, किंवा एखादा बॉक्स ठेवला त्याला असं ओढत ओढत आणावं लागलं. धक्का देणं किंवा ओढत आणणं याला म्हणतो आपण फोर्स. याला काय म्हणतो आपण, फोर्स. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय अप्लाय करावं लागलं इथून, फोर्स. काय अप्लाय करावं लागला, फोर्स. सांगा, फोर्स अप्लाय केल्यानंतर हा बॉक्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव झाला, त्यांनी डिस्टन्स कव्हर केलं म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट झाली. काय झाली, त्याची डिस्प्लेसमेंट. आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोघांच्या प्रोडक्टला काय म्हणणार आपण, वर्क. म्हणजे ह्या ठिकाणी वर्क इज इक्वल टू काय सांगा, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आपण आईला बोलतो, मोकार मला काम सांगती. काय सांगती, मला काम सांगती. काम म्हणजे काय केलं मी, वर्क. लय मोठे तुम्ही दगडच फोडले जस काय. काय करायला लावलं, एक चेअर उचलून दुसऱ्या ठिकाणी न्यायची, किंवा एका चेअरला धक्का देत 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 पुढे न्यायचं. अरे कळलं, काय अप्लाय करतोय मी, हे बोला, काय अप्लाय करतोय, फोर्स. फोर्स अप्लाय केल्यानंतर जी बॉडी आहे, जो बॉक्स आहे, जो ऑब्जेक्ट आहे, हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव होतोय. काय होतोय, मूव झाला म्हणजे त्यांनी डिस्टन्स कव्हर केलं. डिस्टन्स म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, डिस्प्लेसमेंट. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट ह्या क्वांटिटीला काय म्हणतो आपण, वर्क. ह्या क्वांटिटीला काय म्हणतो आपण, वर्क. कळलं नक्की. उठ बरं, एक मिनिट उठ. हे टेबल उचल, हे ठेव इथं 1 मिनिट, ते 2 मिनिट फक्त बघू दे मला. हा, हे 1 मिनिट बाळा, ऑनलाईन आपल्या क्लासमधले स्टुडंट मध्ये ताकद किती आहेत बघूत आपण. हे टेबल उचल, चल. हे बघितलं तुम्ही, नाही बघितलं, थांबा 1 मिनिट, त्यांना दाखव दे बघा पोरांना, नाही दिसत. 1 मिनिट थांबा. हा हा, उचल. उचलतंय का नाही, अरे नाही बरं उचललंय. बरं 1 मिनिट, इकडे बरं, इकडे बरं, इकडे वर ये. मोकार ताकद आहे त्याच्यात. थांबा 1 मिनिट. आधी एक काम कर, ती भिंत ढकलून बघ. अरे ये काय नाही होती, अप्लाय तर कर, पोर सर अप्लाय कर, दाब जोरात. हा, काय होतंय, अरे काय होतंय, तू फोर्स नाही लावते. अरे लाव फोर्स, लाव फोर्स, लाव. हे उपयोग होतोय का रे, काय अप्लाय करतोय. अप्लाय केल्यानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट होतंय का, भिंत हलतीये का, मग डिस्प्लेसमेंट किती झालं, 0. फोर्स अप्लाय होतोय का नाही, फोर्स अप्लाय होतोय, डिस्प्लेसमेंट होतीये का, काम किती आहे, 0. काही नाही काम केलं, बस. कळलं का नक्की, अरे कळलं का नक्की. वर्क डन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगा, डिस्प्लेसमेंट. जर एखादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तिची मुवमेंट झाली, जर तिची डिस्प्लेसमेंट झाली, तरच काय म्हणायचं, वर्क. कळलं नाही का, नाही तर बसल्या बसल्या मी असं करणार, मम्मी आज क्लासमध्ये मी लई काम केलं. काय काम केलं, भिंत ढकलली. अरे भिंत ढकलली, घंटा काही काम नाही केलं तू, कारण तुझ्याकडून भिंत ढकललीच गेली नाही. तू फक्त काय अप्लाय केला, फोर्स. डिस्प्लेसमेंट किती आहे, 0. 0 नी कशाला मल्टिप्लाय केला तर किती येणार, 0. म्हणजे वर्क किती झालं, 0. कन्सेप्ट कळला. सो वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क जर व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये काय होणं गरजेचं आहे, डिस्प्लेस. मग मला सांगा बरं बाळांनो, याचा फॉर्म्युला काय येईल, फोर्सचा फॉर्म्युला काय, आत्ताच बघितलंय तुम्ही, लिहिलाय. हा, फोर्स इज इक्वल टू काय असतं, चला डिराईव्ह करू. फोर्सचा फॉर्म्युला काय होता, मास इनटू ऍसेलरेशन. आठवतंय का नक्की, मास म्हणजे काय होतं, केजी. ऍसेलरेशनचा काय होता, मीटर पर सेकंड स्क्वेअर. अरे मग या ठिकाणी फोर्सचा फॉर्म्युला पाहिला ना आपण, काय फॉर्म्युला पाहिला सांगा, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इनटू काय आलं, डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स आलं की नाही, हे बोला ना. डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स साठी आपण काय वापरणार, मीटर. हे काय वापरणार, हा, मग इनटू काय आलं सांगा, मीटर. मग या ठिकाणी इज इक्वल टू केजी मीटर इनटू मीटर किती आलं सांगा, मीटर स्क्वेअर. पर काय आलं सांगा, युनिट. कळलं काय युनिट आहे, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. हे फॉर्म्युला कळलं का नक्की, युनिट कळलं, केजी मीटर स्क्वेअर प्लस मीटर स्क्वेअर पर सेकंड. आता अजून एक लक्षात घ्यायला, अजून एक युनिट लिहितो मी बघा.
केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर या युनिटसाठी आपण मगाशी काय वापरला होता? न्यूटन. काय वापरला होता? न्यूटन. मग इथं सुद्धा केजी मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या ऐवजी मी काय वापरतो? न्यूटन. इनटू कोणाला? मीटर. म्हणजे माझा युनिट काय झालं सांगा? न्यूटन मीटर. म्हणजे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर पण चालेल किंवा न्यूटन मीटर सुद्धा चालेल. अरे कळलंय का नक्की? पक्का कळले. दोनही युनिट यूज केले जातात. व्यवस्थित लक्षात ठेवा. पेपरला काय विचारतील सांगता येणार नाही. नक्की कळले? परत सांगता एकदा. सांगा बरं पहिल्यापासून. चला सांगा. कोणता कन्सेप्ट आहे? वर्क. वर्क इज इक्वल टू फॉर्म्युला बोला. व्हेरी गुड. फोर्स इंटू. लक्षात घ्या सगळ्या गोष्टी फॉर्म्युलातून काढायचा प्रयत्न करा. फोर्स इंटू डिस्प्ले. चला आपण युनिट पूर्ण डिराईव्ह करू. सरा युनिट पूर्ण डिराईव्ह करू. फोर्सचा फॉर्म्युला सांगा. हा ए फॉर्म्युला युनिट बुकच म्हणा. हा हा मी मारीन बरं का. हा मास इंटू ऍसिलरेशन आला फॉर्म मध्ये मल्टिप्लाइड बाय हा डिस्प्लेसमेंट तर हाय असंच ठेवतो मी. ठीक आहे का? हा चला पूर्ण डिराईव्ह करू त्याला. इज इक्वल टू हा मास तर मास फंडामेंटल क्वांटिटी आहे तशीच ठेवली. ऍसिलरेशन म्हणजे काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. पाहिलंय रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ऍसिलरेशन म्हणजे काय असं सांगा? व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटी अपॉन टाइम इनटू काय आलं सांगा? हे डिस्प्लेसमेंट. हा आहे असंच राहिला का? पुढे सांगा चला. इज इक्वल टू मास इनटू व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हे काही बने हो. याला मी असं लिहितो बघा. व्हेलॉसिटी इनटू 1 अपॉन टाइम. याला काय लिहिलं कळलं? फक्त काय केलं बघा. एका ठिकाणी व्हेलॉसिटी लिहिलं, इकडे 1 अपॉन टाइम लिहिलं. इनटू किती आलं सांगा माझं इथं? डिस्प्लेसमेंट. ठीक आहे चलो. इज इक्वल टू मास इनटू व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? डिस्प्लेसमेंट. हे बोला व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. स्पीड पाहिलं होतं ना आपण? काय पाहिलं होता? स्पीड 80 किलोमीटर पर आवर. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इनटू काय आलं? 1 अपॉन टाइम इनटू काय आलं? डिस्प्लेसमेंट. प्रत्येकाचे युनिट सांगा आता. चला हा मासचं युनिट काय? केजी. बोला मासचं युनिट काय? केजी. इनटू डिस्प्लेसमेंटचं युनिट काय? डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे लेंथ. लेंथचं युनिट काय? मीटर. टाइमचं म्हणजे इथं काय आलं? मीटर पर सेकंड इनटू 1 अपॉन टाइम म्हणजे 1 अपॉन सेकंड. इनटू डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. मग बघा बरं. इज इक्वल टू केजी. मीटर इंटू मीटर किती आला? मीटर स्क्वेअर. डिवायडेड बाय सेकंड इंटू सेकंड किती आला? अरे हो. अजून मला सांगा फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. फोर्सचा अजून एक युनिट काय? न्यूटन. इनटू डिस्प्लेसमेंटचं युनिट काय? मीटर. म्हणजे याचा अजून एक युनिट काय म्हणता येईल मला? न्यूटन. म्हणजे न्यूटन मीटर पण लिहिता येईल किंवा केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर सुद्धा मला लिहिता येईल. नक्की कळलंय का? हो का नाही? पण एवढं सगळं नका लिहू. तुम्ही काय करा फक्त युनिट लिहा. मी क्वांटिटीकडे तुमच्याकडे नंतर बघतो. ठीक आहे? त्यानंतर पाठ करून घेतो. आता फक्त तुम्ही काय करा बाळांनो? सिंपल फॉर्म्युला आणि युनिट लिहून घ्या. चला. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स युनिट आहे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू मीटर इज इक्वल टू केजी. मीटर इंटू मीटर झालं मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू. आणि यालाच तुम्ही थोडंसं नीट लिहा. ह्या क्वांटिटीच्या ऐवजी तुम्ही न्यूटन लिहू शकता आणि ह्या क्वांटिटीच्या ऐवजी तुम्ही मीटर लिहू शकता. म्हणजे अजून एक युनिट काय आलं? न्यूटन मीटर. सो हे 2 युनिट आहेत. युनिट आपल्याला नीट पाठ करावे लागतील. ऑनलाईन कळले का रे? ठीक आहे चलो. आता जसं आपण मगाशी न्यूटन घेतलं होतं बाळांनो. मगाशी काय घेतलं होतं? याच्यापासून न्यूटन. तसं या ठिकाणी हा जो वर्क आहे बाळांनो हा न्यूटन मीटर. याच्यासाठी अजून एक युनिट यूज करू शकतो. दॅट इज नथिंग बट जूल. आणि जूल साठी आपल्याला फक्त काय वापरावं लागेल? कॅपिटल जे. कळले का नक्की? हो का नाही? नाही कळलं? हे न्यूटन मीटरलाच तुम्ही काय म्हणणार? जूल. आणि जूलचा सिम्बॉल काय झाला? जे. ऑनलाईन कळलंय का? हो का नाही? नक्की कळलंय का? पेपरमध्ये जर असा क्वेश्चन आला which of the following
इज नॉट युनिट ऑफ वर्क. नॉट युनिट ऑफ वर्क. पहिलं जूल, सेकंड न्यूटन मीटर, तिसरं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. बोला यापैकी कोणतं युनिट वर्कचं नाहीये मला सांगा. जूल तर आहे, न्यूटन मीटर पण आहे, आणि आता काय आलं केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर हे युनिट नाही. कळलं? सो दिस विल बी आवर राईट ऑप्शन. नक्की कळलं? खरंच कळलंय का? पक्का? अजून बरेच एक्झाम्पल मी घेणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे, चलो. आता वर्क झालं. वर्क नंतर पुढच्या क्वांटिटी. वर्कचं झालं लिहून घ्या. वर्कच्या पुढची क्वांटिटी घ्यायची बाळांनो, दॅट इज नथिंग बट प्रेशर. किती आहे बघा? 7th नंबरला. कोणती क्वांटिटी बाळांनो? प्रेशर. लक्ष द्या. आता प्रेशर म्हणजे काय किंवा प्रेशर आपण कसं बघणार बघा. या ठिकाणी मी काय करतो बाळांनो, ही एक भिंत आहे बाळांनो भारीतली. ही काय एक प्रकारची भिंत. दोन भिंती सारख्या सारख्याच. ही पण एक भिंत आणि ही पण एक भिंत. आणि त्या भिंतीमध्ये मला काय करायचं आहे? खिळा टाकायचा आहे. म्हणजे खिळा असा आतमध्ये गेला पाहिजे. कशामध्ये? भिंतीमध्ये. एवढं नीट बसा, निवांत बसा. हे निवांत बस मोकळ्या मनाने. हा, अजिबात वाकडं तिकडे होऊ नकोस. हा, आता ह्या ठिकाणी काय केलं मी? तो खिळा मारायला सुरुवात केली. मी आता इथे खिळा ड्रॉ करतो. ठीक आहे, माझी ड्रॉइंग थोडी डेंजरच आहे बाळांनो. ठीक आहे, हा, खेळा भिंतीपेक्षा मोठा झालाय, पण ठीक आहे, अज्युम करा हा खेळ आहे बाळांनो. आलं का लक्षात? आणि त्याच्यासारखं आहे का नाही? डेंजर आहे ना. हा, याला क्लोन करू का? क्लोन करून आता याला असा काढू आपण बाळांनो. थांबरे माकडा. चलो. आणि या ठिकाणी हा असा खेळा. मला एक सांगा, मला इकडून हातोडी मारायची. इथून मी काय अप्लाय केला? फोर्स. इथून पण मी काय अप्लाय केला? फोर्स. दोन्हीकडून मी काय अप्लाय करतोय? फोर्स. मग मला सांगा, दोन्हीकडून जर सारखाच फोर्स अप्लाय केला तर दोन्ही ठिकाणी खेळा तेवढाच आतमध्ये गेला पाहिजे. जातोय का? तुम्ही कोणती टेक्निक यूज करणार? बोला, कोण असं भाईतडे जे म्हणते मी बी टेक्निक यूज करन? असं तर सांगा बाळांनो. त्याला आपण कडे लोट करूत. क्लासच्या पहिल्या पारीवरून त्याला खाली ढकलून देऊ. सांगा, ही ए आणि बी ह्यापैकी तुम्ही कोणती टेक्निक यूज करणार? ए. का बरं? ए टेक्निक मध्ये खेळ लवकर आतमध्ये जाईल ना. का बरं असं झालं? बोला. हा, काय काय? व्हेरी गुड. इकडून फोर्स अप्लाय केला, इकडून पण काय अप्लाय केला? फोर्स. दोन्ही ठिकाणी फोर्स सेम आहे बाळांनो, 5 न्यूटन. दोन्ही ठिकाणी फोर्स कसा आहे? 5 न्यूटन. पण प्रॉब्लेम काय बाळांनो, ह्या ठिकाणी जिथं आपलं फोर्स अप्लाय होतोय हा एरिया छोटासा आहे ना. एरिया कसा आहे? छोटा आहे, बारीक एरिया झाला. इथे एरिया कसा आहे? मोठा. मग याच्यावरून मला एक सांगा, जेवढा एरिया कमी तेवढं प्रेशर जास्त लागणार. काय जास्त लागणार? प्रेशर. काय सांगितलं? जेवढा एरिया कमी. इथं एरिया कसा आहे? कमी. ह्याचा एरिया कसा आहे? हे पसरलेलं आहे जास्त पसरट. याचा एरिया जास्त आहे, ह्याचा एरिया कसा आहे? कमी. जेवढा एरिया कमी तेवढा फोर्स जास्त लागणार, तेवढंच प्रेशर काय लागणार? जास्त. प्रेशरचा फॉर्म्युला काय तयार होतो बाळांनो? फोर्स अपॉन एरिया. काय फॉर्म्युला आहे सांगा? फोर्स अपॉन एरिया. मग आता मला सांगा, फोर्स तर दोन्हीकडे 5 न्यूटन आहे ना. फोर्स किती दोन्हीकडे? 5 न्यूटन. इथला एरिया कमी आहे. जेवढा एरिया कमी तेवढा प्रेशर कसा असणार? जास्त. जेवढा एरिया कमी, लक्ष द्या, लक्ष द्या, जेवढा एरिया कमी तेवढं प्रेशर कसं झालंय? जास्त. कारण प्रेशर आणि एरिया या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. पोंग्या नंतर लिहिना. किती वेळा सांगायचं? बोर्डवर चालू असताना अजिबात लिहित जाऊ ना. मी मारीन तिथे येऊ ना, लक्षात घ्या. आता सांगतोय, जर मला लाईव्ह लेक्चरमध्ये बोर्डवर शिकवत असताना जर कोणी मला लिहिताना दिसतं, मी तिथे येऊन मारेन. दुसरी गोष्ट, मुलांना असं वाटतं की एकमेकांबरोबर बोललेलं मला कळत नाही. चौघांमध्ये पाठीमागे डिस्कशन चालू आहे, मी खाली जर उतरलं तर सगळ्यांना मारून काढीन. आता सांगतोय, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फॉर्म्युला काय? फोर्स अपॉन एरिया. व्यवस्थित लक्षात घ्या. इथून पण काय अप्लाय केला? फोर्स. इथून पण काय अप्लाय केला? फोर्स. पण या ठिकाणी एरिया कसा आहे? कमी. जेवढा एरिया कमी तेवढं प्रेशर कसं? जास्त. आता मला सांगा, इथे एरिया वाढला की नाही? काय वाढला? एरिया. मग मला सांगा, एरिया जर वाढला, इनव्हर्सली प्रोपोर्शनल एरिया वाढला म्हणजे प्रेशर काय होणार? कमी. म्हणजे ह्या ठिकाणी फॉर्म्युला काय आला? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. अजून एक एक्झाम्पल बघा.
आपण सफरचंद असतं आपल्याकडे, आपल्याला सफरचंद कापायचं असेल, कापण्यासाठी आपण सुरी घेतो. काय घेतो? सुरी. ज्या बाजूनी धार आहे त्या बाजूने आपण सफरचंद कापतो का उलट्या बाजूने कापतो? ज्या बाजूने काय असेल? धार. का बरं ज्या बाजूने धार आहे त्या बाजूने कापतो? सफरचंद घेतला असं अज्युम करा, हे सफरचंद आहे, काय फरक पडतोय आपल्याला? मरू दे तिकडे. यांना वाटलं आता सफरचंद मी आणलं काय मास्तरनी, त्या दिवशी कलिंगड आणलं, आज सफरचंद आणलंय, फिजिक्सच्या नावाखाली याला खायला लागत आहे म्हणून आणते, आज काय नाही बाळग. आता अज्युम करा हे सफरचंद आहे आणि त्याच्यावर मी काय कापतोय? सुरीने कापायचा प्रयत्न करतोय. जर त्या सुरीला धार असेल, काय असेल? धार. धार असेल म्हणजे पुढचा एरिया कमी झाला. एरिया कसा झाला? कमी. एरिया कमी झाल्यामुळे काय झालं सांगा? प्रेशर जास्त अप्लाय होणार. प्रेशर काय होणार? जास्त. आता ह्याच ठिकाणी बघूत, या ठिकाणी बारकी पिन आहे बाळांनो. अरे वा, निडल पण आली, दिसते तुम्हाला ऑनलाईन? हा ठीक आहे, ही बारकी पिन आहे. आता ही पिन जर समजा मला त्या नोटीस बोर्डवर लावायची, तर ज्या बाजूनी टोक आहे त्या बाजूनी लावू का उलट्या बाजूनी लावू? ज्या बाजूनी टोक आहे. का? कारण की टोक ज्या बाजूनी, आता इथून जर मी टोचले, आपण एकमेकाला टोचू, तुम्हाला इकडून टोचू, मी इकडून टोचवतो, चालेल का असं? आता मला सांगा, अशी टोचवली तर जास्त टोचल आणि इथून किती जोरात दाबा, काय फरक पडतोय का? नाही. का? फोर्स तर जास्त लावतोय पण प्रेशर कमी पडते. प्रेशर काय पडतंय? कमी. का? एरिया वाढला तर प्रेशर कमी पडणार, एरिया जर कमी झाला तर प्रेशर जास्त पडणार. प्रेशर काय होणार? जास्त. अजून एक एक्झाम्पल बघा, ते लाकडं तोडायची, झाडं तोडायची कामं करण्यासाठी आपण ती कुऱ्हाड वापरतो. आपण म्हणजे नाही नॉर्मल कुऱ्हाड, नाही तर म्हणजे आम्ही कधी गेलोच नव्हतो, आम्ही कशाला लाकूड तोडू, कुऱ्हाड आम्हाला माहितीच नाही. पिसाळ्या असं माहिती ना, कुऱ्हाड असती येतं माहिती ना, झाड तर माहिती ना. मग त्या झाडाचं लाकूड तोडण्यासाठी पहिले त्या कुऱ्हाडीला शार्पन केलं जातं, तिला धारदार केलं जातं. का केलं जातं? का लवकर झाडं कसं काय कापतील? फोर्स तेवढ्याच जोरात मारतोय पण धारदार केलं म्हणजे त्याचा काय कमी होतो? एरिया. काय कमी होतो? एरिया. एरिया कमी झाला म्हणजे काय वाढतं? प्रेशर. अरे कळलं का नक्की? धार का करतात कळलं का नक्की? अरे हो का नाही? मग ह्या ठिकाणी मला फॉर्म्युला सांगा बरं, प्रेशरचा फॉर्म्युला काय सांगा? फोर्स अपॉन एरिया. फोर्सचं युनिट काय? आत्ताच पाहिलं होतं, न्यूटन. एरियाचं युनिट काय? मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर एरिया म्हणजे काय? लेंथ इंटू ब्रेथ, मीटर इंटू मीटर. मग न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर म्हणजे काय झालं सांगा? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अजून युनिट काय येईल बघा, हे तर आपण नंतर काढूया. चला, हा फोर्सचं नॉर्मल युनिट आपण मगाशी काढलं होतं. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्सचं युनिट लिहिलंय तुम्ही? हे लिहिलंय ना? सांगा काय लिहिलंय? हा, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे कोणाचं युनिट आहे? फोर्स. डिवायडेड बाय काय आलं सांगा? एरिया. एरियाचं युनिट काय सांगा? मीटर स्क्वेअर. खाली काय आहे का? मग डिवायडेड बाय 1 लिहितो, याला उलट करा. सो इज इक्वल टू काय आलं सांगा? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू, हा वर 1 गेला, 1 अपॉन काय आला सांगा? मीटर स्क्वेअर. मीटर मीटर कॅन्सल, याच्यातलं 1 मीटर याच्यातलं 1 मीटर कॅन्सल झाला की नाही? मग राहिलं काय सांगा? इज इक्वल टू केजी पर सेकंड स्क्वेअर इंटू मीटर. राहिलं की नाही? सेकंड स्क्वेअर इंटू मीटर. पहिले आपण मीटर लिहिणार, पहिले काय लिहिणार? मीटर. म्हणजे युनिट काय सांगा? केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर. नक्की कळलं? केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर. परत सांगा, चला, हा परत पाठ करू, घाई नको करायला. फोर्सचं युनिट सांगा आता. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर डिवायडेड बाय कोण आला सांगा? एरिया. एरियाचं युनिट काय? मीटर स्क्वेअर. डिवायडेड बाय 1. सो काय आलं सांगा? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू काय आलं? 1 अपॉन मीटर स्क्वेअर. हा एक एम हा एक एम कॅन्सल झाला. किती आलं सांगा? केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर. कळलं नक्की? हा एक युनिट आलं की नाही? हे पहिलं युनिट झालं. इज इक्वल टू अजून एक युनिट सांगा. फोर्सचं युनिट काय सांगा? न्यूटन. एरियाचं युनिट काय सांगा? हा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अजून एक युनिट आलं. अरे हो का नाही? कळलंय नक्की? आणि न्यूटन पर मीटर साठी अजून एक युनिट आहे, दॅट इज नथिंग बट पास्कल. कोणता युनिट आहे? पास्कल. पास्कलचा सिंबल काय? पी आहे. नक्की कळले? पक्का? आता परत तुम्हाला विचारतील, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द युनिट ऑफ प्रेशर. प्रेशरचं युनिट काय? कोणतं नाहीये. मग हा एक देतील, न्यूटन पर मीटर स्क्वेअर देतील, अजून काय देतील? पास्कल, आणि अजून एखादं देतील. म्हणजे उरलेलं असेल ते त्याचा आन्सर असेल. नक्की कळलं? सगळे युनिट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बाळांनो. खरंच कळलंय का? घ्या ऑनलाईन. कळलंय का रे?
लक्षात घ्या सगळे एक लक्षात घ्या, हा पण युनिट विचारतीला हे पण असायला पाहिजे आणि हे पण माहिती असायला पाहिजे. आणि हे कशावरून काढणार सांगा तुम्ही, या फॉर्म्युलावरून. ऑनलाईन नक्की कन्सेप्ट कळल्या बाळांनो, पक्का एकूण एक तुम्हाला फॉर्म्युले सांगत चाललोय मी, व्यवस्थित लक्ष द्या. चालेल का? उरका उरका पटपट उरका पटपट उरका. हे तुम्हाला मी रफ मध्ये लिहून देतोय. आता याचा एक सेपरेट तुम्हाला चार्ट मी नोट्स मध्ये टाकून देतो. आजचे लेक्चर झाल्यानंतर नोट्स येतील, त्याच्यामध्ये चार्ट असेल, प्रॉपर चार्ट. आणि एक लक्षात घ्या, जेवढं झाले तेवढंच लिहा, पुढच्या गोष्टी लिहू नका आधीच, ठीक आहे, उपयोग होणार नाही. झाले का? चलो, आता यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे बाळांनो, बघा लक्षात घ्या. आता मी तुम्हाला एक हे डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. असं अज्युम करा, या ठिकाणी एक मी बिकर काढलं, बिकर म्हणा किंवा पाण्याचा टँक म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. हा एक पाण्याचा टँक आहे, ठीक आहे. असे 3 टँक काढतो मी, ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आता या ठिकाणी मी तुम्हाला 3 टँक ड्रॉ करून दिले आणि या 3 टँक मध्ये काय केले मी, बॉल टाकलेत. काय टाकलेत? बॉल. पहिल्या टँक मध्ये जो बॉल टाकलाय बाळांनो, हा मी प्लॅस्टिकचा बॉल टाकतोय. कोणता बॉल टाकतोय? प्लॅस्टिक. प्लॅस्टिकचा बॉल खाली जाईल का? बघा, सेम याच्यावरच काढला, हा बॉल घेतला मी, हा असे 3 बॉल काढून घेतो. हा पहिला बॉल आहे, हा दुसरा बॉल मला इथं टाकायचा आहे आणि तिसरा बॉल इथं टाकायचा. 3 बॉल इथं. पहिला बॉल मी सिलेक्ट केला. पहिला बॉल माझा कोणता आहे सांगा? प्लॅस्टिकचा. प्लॅस्टिकचा बॉल पूर्णपणे पाण्यावर तरंगणार. कशावर तरंगणार? पाण्यावर. नक्की कळलं? सेकंड बॉल मी घेतला लाकडाचा. कशाचा घेतलाय? लाकडाचा. लाकडाचा बॉल सुद्धा पाण्यावर तरंगन, पण तो थोडाफार खाली जाईल. कळलं नक्की? थोडाफार खाली जाईल, पण तरी सुद्धा कशावर तरंगणार? पाण्यावर. पण त्याच्याच ऐवजी जर मी रबराचा बॉल घेतला पूर्ण भरलेला, किंवा मेटलचा बॉल जर घेतला, तर तो वर तरंगल का रे? कुठं जाणार? खाली. मग मला एक सांगा, हे 3 वेगवेगळे बॉल होते. 3 काय होते? वेगवेगळे बॉल. तिघांचा शेप सेम आहे की नाही? शेप कसा आहे? सेम. म्हणजे त्यांनी सेम जागा ऑक्युपाय केलेली आहे. मग अशी ह्या 2 काडीपेट्या होत्या. समजा ही एक असा एक बॉक्स आणि दुसरी काडीपेटी होती. दुसरी काय सांगा? काडीपेटी. याची लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट कमी आहे, याची लेंथ, ब्रेड्थ, हाईट जास्त आहे. म्हणजे याचा काय जास्त आहे? व्हॉल्यूम जास्त आहे. याचं व्हॉल्यूम कसं आहे? कमी. पण आता मी काय केलं, तिन्ही सेम टाईपचे बॉक्स किंवा बॉल घेतले, म्हणजे तिघांचं व्हॉल्यूम कसं आहे? सेम. तिघांचं व्हॉल्यूम कसं आहे? सेम. तिघांचं व्हॉल्यूम सेम आहे, पण याचं मास कमी आहे, याचं मास थोडं जास्त आहे आणि याचं मास सगळ्यात जास्त आहे. म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम हा रेशो चेंज होतोय आणि ह्या रेशोला म्हटलं जातं बाळांनो डेन्सिटी. नेक्स्ट वाली क्वांटिटी कोणती आहे सांगा? डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू फॉर्म्युला काय सांगा? मास अपॉन व्हॉल्यूम. व्यवस्थित लक्षात घ्या. तिघांचा व्हॉल्यूम सेम आहे की नाही? तिघांचा व्हॉल्यूम कसा आहे? सेम. लक्षात द्या, तिघांचा व्हॉल्यूम कसा आहे? सेम. पण याचा मास कमी आहे. काय कमी आहे? मास कमी आहे म्हणजे काय कमी आहे? डेन्सिटी. याचा मास थोडा जास्त झालं म्हणजे काय वाढली? डेन्सिटी. आणि याचा मास सगळ्यात जास्त आहे म्हणजे सगळ्यात जास्त याची काय? डेन्सिटी. म्हणजे मास जर वाढलं तर काय वाढणार सांगा? डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आला सांगा? मास अपॉन व्हॉल्यूम. नक्की कळलं? नाही कळलं? परत लक्ष द्या. एक बॉल कोणता आहे? प्लॅस्टिकचा. एक कशाचा आहे? लाकडाचा. एक कशाचा आहे? मेटलचा. तिघांचं व्हॉल्यूम सेम आहे की नाही? व्हॉल्यूम म्हणजे काय? त्यांनी किती स्पेस ऑक्युपाय केली तिथं सेम आहे. व्हॉल्यूम जरी सेम असेल तरी याचं मास कसं आहे? जास्त. म्हणजे ह्या ठिकाणी मास जास्त आहे, व्हॉल्यूम फिक्स आहे. पहिल्याचं मास त्याच्यापेक्षा जास्त सेकंडचं मास आहे. सेकंड बॉल पेक्षा जास्त मास कोणाचं आहे? थर्डचं. जेवढं मास वाढत चाललं तेवढी काय वाढत चालली? डेन्सिटी. कारण की डेन्सिटी आणि मास हे डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. कसं प्रोपोर्शन आहे सांगा? डायरेक्ट. बघा, न्यूमरेटर मधल्या टर्म आणि इकडच्या व्हॅल्यू ह्या नेहमी डायरेक्ट प्रोपोर्शन असतात. म्हणजे मास वाढलं तर कोण वाढणार सांगा? डेन्सिटी.
मग अशी उलट होतं. मग अशी आठवते का प्रेशरमध्ये काय होतं सांगा फॉर्म्युला. फोर्स आपण काय होतं सांगा एरिया. फोर्स आपण काय होता एरिया. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एरिया वाढला तर प्रेशर कमी होणार. एरिया वाढला तर प्रेशर, एरिया कमी झालं तर प्रेशर वाढणार. लक्षात ठेवायचं एरिया कमी म्हणजे सुरीचं लक्षात ठेवायचं. सुरीचा एरिया पुढचा कमी झाला तर प्रेशर वाढलं. एरिया कमी झालं तर प्रेशर वाढलं. कोणतं प्रपोर्शन आहे इनव्हर्स. कोणतं प्रपोर्शन आहे इनव्हर्स. पण इथं डायरेक्ट प्रपोर्शन आहे मास वाढलं तर काय वाढणार डेन्सिटी. मग मास आपण व्हॉल्यूमलाच काय म्हटलं आपण डेन्सिटी. चला आता मला हे सांगा, चला युनिट कसं काढू सांगा. मासचं युनिट काय. बोला 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 बरोबर बोलताय. मासचं युनिट काय केजी. केजी. व्हॉल्यूमचा युनिट मागाशी बघितलं म्हणजे काय आलं सांगा केजी पर मीटर क्यूब. हे कोणाचं युनिट झालं सांगा. काय क्यूब सॉरी स्क्वेअर लिहिलं क्यूब म्हणते मास्तर याड आहे का. केजी पर मीटर क्यूब कशाचं युनिट हे. खरंच कळले का पक्का घ्या लिहून. ऑनलाईन कळले का रे ऑनलाईन. कळलं नक्की. ह्या बॉलला मास जास्त होतं व्हॉल्यूम तिघांचा सेम आहे पण मास जास्त आहे म्हणजेच काय जास्त आहे डेन्सिटी. जेवढी डेन्सिटी जास्त तेवढा तो आतमध्ये बुडणार. कळले किती झाल्या क्वांटिटी 8 क्वांटिटी झाल्या. नक्की क्वांटिटी कळल्यात सगळ्या क्वांटिटी सांगता. आता क्वांटिटी त्याचे फॉर्म्युले आणि त्याचे युनिट आपल्याला पाठ करायचे. ठीक आहे लक्ष द्या. एक्झाम्पल सकट पहिली क्वांटिटी कोणती होती एरिया. सगळ्या क्वांटिटी लिहितो मी लाईनला. सांगा पहिली क्वांटिटी कोणती आहे. फॉर्म्युला बोला लेंथ इंटू ब्रेड्थ. युनिट बोला मीटर स्क्वेअर. सेकंड क्वांटिटी बोला नोटबुक ठेवून द्या. व्हॉल्यूम इज इक्वल टू फॉर्म्युला बोला लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट इज इक्वल टू मीटर क्यूब. थर्ड क्वांटिटी बोला वेलोसिटी. थर्ड क्वांटिटी कोणती आहे वेलोसिटी. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे नोटबुक ठेवून द्या. हा वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बोला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सांगा डिस्प्लेसमेंटचा युनिट काय आहे मीटर. टाइमचा युनिट सेकंड. म्हणजे वेलोसिटीचं युनिट काय झालं मीटर पर सेकंड. क्वांटिटी आणि युनिट पाठ झाले पाहिजेत लक्षात घ्या. फोर्थ सांगा हा ए काही बने ऍक्सेलरेशन. हा सांगा पुढे कोण आहे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. व्हेरी गुड. चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. बोला चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटीचा फॉर्म्युला आता बघा वेलोसिटीचं युनिट काय होतं मीटर पर सेकंड. म्हणजे इथं कसं आलं सांगा मीटर पर सेकंड अपॉन काय आलं सेकंड इंटू सेकंड काय झालं सेकंडचा स्क्वेअर. फॉर्म्युला काय आलं सांगा मग युनिट काय आलं मीटर पर सेकंड. ओके पुढे सांगा चला. हा सांगा पुढे काय आलं फोर्स. हा फोर्सचा फॉर्म्युला बरोबर आहे करेक्ट आहे मास इंटू ऍक्सेलरेशन. सांगा मासचं युनिट काय केजी. ऍक्सेलरेशनचं काय सांगा मीटर पर सेकंड. म्हणजे युनिट काय आलं केजी मीटर पर सेकंड. कळलं. आणि फोर्सचं अजून एक युनिट काय लिहू शकता तुम्ही न्यूटन. इथपर्यंत कळले नक्की. पुढे सांगा चला. हा 6 वर्कचं हे काय सांगा फॉर्म्युला बोला. हा भिंत टाकल्याचा प्रयत्न करतोय डिस्प्लेसमेंट झालं का नाही आठवा ना मग. हा वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचा युनिट केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. बोला काय केजी मीटर पर सेकंड इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर. म्हणजेच काय आलं मीटर इंटू मीटर काय झाला मीटरचा स्क्वेअर. म्हणजे केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. किंवा फोर्सचा युनिट काय न्यूटन इंटू डिस्प्लेसमेंटचं युनिट काय झालं मीटर. न्यूटन मीटर. आणि याचा अजून एक युनिट काय जूल. जूल म्हणजे काय जे. नक्की कळलं. पुढे सांगा चला. हा 7 प्रेशर. ओके सांगा प्रेशरचा फॉर्म्युला बोला. हा बोला प्रेशर खेळा. काय अप्लाय करतोय फोर्स. पुढे काय एरिया. फोर्स अपॉन एरिया. आठवतंय का फोर्स
अपॉन एरिया. फोर्सचा युनिट बोला. फोर्सचा युनिट केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर स्क्वेअर होईल की नाही. एरियाचं काय मीटर स्क्वेअर अपॉन मीटर स्क्वेअर. वर जर गेला तर असं लिहावं लागेल इंटू 1 अपॉन मीटर स्क्वेअर. 1 मीटर मीटर काय झाला कॅन्सल. म्हणजे काय आलं सांगा युनिट केजी पर काही बने केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर. केजी पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू फोर्सचा युनिट काय आहे न्यूटन डिवायडेड बाय एरियाचा युनिट काय आहे. सो न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू पास्कल. नक्की कळलं. चलो आणि लास्ट वाला कोण आहे सांगा. बोला लास्ट वाला एक क्वांटिटी कोणती आहे डेन्सिटी. सांगा डेन्सिटी. मास चेंज होत गेलं व्हॉल्यूम तसंच राहिला की नाही. मग फॉर्म्युला कसा लक्षात ठेवणार मास अपॉन व्हॉल्यूम. मासचे युनिट काय मासचे युनिट काय मीटर. फाय झालेत का काय कळलं ना मला. व्हॉल्यूमचं युनिट काय सांगा मीटर. सो केजी पर मीटर क्यूब. हे एवढे नक्की कळलेत. याच्यातही अजून काही काही क्वांटिटी राहिल्यात नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ ज्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे अजून कोणतं आहे कायनेटिक एनर्जी. कळलं. पण काही काही क्वांटिटी ह्या तुम्हाला मी डायमेन्शन मध्ये जास्त एक्सप्लेन करेल. कशामध्ये डायमेन्शन. आता आपण फक्त डिराइव्ड क्वांटिटी बघितल्या आणि त्याचे काय बघितले युनिट. हे सगळे कोणते युनिट बघितले बाळांना आपण एसआय. कोणते युनिट पाहिले एसआय. एसआयचे किंवा एमकेएसचे सेम युनिट आपल्याला सीजीएस मध्ये पण बघायचे. कशात बघायचे सीजीएस. त्याचा चार्ट तुम्हाला नोट्स मध्ये टाकलेला आहे. व्यवस्थित नोट्स लिहून घ्या आणि जेवढं झालंय तेवढंच लिहा. दरवेळेला नवीन टॉपिक आपला लेक्चर मध्ये होईल. ऑनलाईन कळले बाळांनो नक्की. बाय बाळांनो ऑनलाईन बाय रे बाळांनो बाय बाय. सी यू टुमारो. हॅव अ नाईस डे. बाय.